पडतील मघा तर आकाशाकडे बघा आणि चुलीकडे हागा, अशी म्हण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. एक राजा होता. तो त्याच्या सेनापतीला विचारतो की 27 वजा 9 किती? तर सेनापती म्हणतो 0. राजा विचारतो असं कसं? तर सेनापती सांगतो की आपल्याकडे असणारी 27 नक्षत्र आणि त्यातील 9 पावसाची नक्षत्र, आणि ही जर पावसाची नक्षत्रच संपली तर राहणार काय? 0च ना. यावरून आपल्याला लक्षात येतं की पावसाची 9 नक्षत्र किती महत्वाची आहेत. मृगापासून सुरू होणारा पाऊस हळूहळू वाढत जाऊन हस्त नक्षत्रापर्यंत संपत जातो. याच्यामध्ये मृग, आद्रा, पुष्य, पुनर्वसू, मघा, अश्लेषा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त अशी पावसाची वेगवेगळी नक्षत्र आहेत. आणि गंमत म्हणजे या प्रत्येक नक्षत्राला एक त्याचं वाहन आहे. त्याच्यामध्ये हत्ती, कोल्हा, बेडूक, उंदीर अशी वाहनं आहेत. सासूचा पाऊस, सुनेचा पाऊस, म्हाताऱ्याचा पाऊस, तरण्याचा पाऊस अशा सुंदर त्याला उपमा दिलेल्या आहेत. आणि त्याच्या वेगवेगळ्या म्हणी सुद्धा आहेत. पैकी एक म्हणजे पडतील स्वाती तर पिकतील मोती. आपण ह्या नक्षत्रांच्या एक एक गोष्टीबद्दल ह्या सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला नक्षत्रांबद्दलची अजून माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. ही नक्षत्र आपल्या भारतीय कृषी परंपरेचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे तुम्ही अशा माहितीसाठी आमच्या पेजला जरूर फॉलो करा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा. तुम्हा सगळ्यांना हा पाऊस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ.